नमस्कार, शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। रायगड जिल्ह्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूचा कहर पाहायला मिळतोय। आठवड्याभरापूर्वी गावात काही कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्या होत्या। यानंतर तपासणीसाठी पुणे आणि मध्य प्रदेश येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यातून कोंबड्या बर्ड फ्लूमुळे मृत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव लक्षात घेता रायगड जिल्हा आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत। गावातील 1200 कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असून 9 फेब्रुवारीपर्यंत कोंबडी आणि अंड्यांच्या वाहतुकीसह खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे। चिरनेर गावाजवळील 1 किलोमीटरचा परिसर बर्ड फ्लू बाधित क्षेत्र म्हणून तर 10 किलोमीटरचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। संपूर्ण गावातील कोंबड्या मारण्याच्या कारवाईमुळे ग्रामस्थ प्रचंड संतप्त आहेत। कोणतीही पूर्वसूचना न देता रात्रीच्या वेळी पोलिसांच्या उपस्थितीत कोंबड्यांना मारण्याची प्रक्रिया राबवली गेल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। आमच्या कोंबड्यांना नष्ट केल्याची भरपाई कोण देणार असा प्रश्न संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन रायगड जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे। सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी चिरनेर गावात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। सर, काय सांगाल या गावामध्ये जे बर्ड फ्लूचं आहे नेमकं तुम्ही कशा पद्धतीने याची तपासणी केलेली आहे, कशा पद्धतीने याकडे बघताय तुम्ही? ॲक्च्युली काय झालं की 12 जानेवारी रोजी आम्हाला या गावामध्ये असा प्रकार घडतोय, पक्ष्यांची मृत्यू होते हे कळलं। ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी टीम पाठवली। 13 तारखेला प्रिलिमिनरी आम्ही प्राथमिक चौकशी केली। 14 तारखेला आपण सर्व या ठिकाणचे सॅम्पल नमुने पुण्याच्या डिसीज इन्व्हेस्टिगेशन लॅबोरेटरीमध्ये पाठवलेले आहेत आणि त्या ठिकाणी पुढची तपासणी करण्यासाठी तिथून आपले सॅम्पल भोपाळ इथल्या हाय सेन्सिटिव्हिटी लॅबोरेटरीमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी बर्ड फ्लू नावाचा आजार आपल्याला पॉझिटिव्ह म्हणून या पक्ष्यांमध्ये आलेला आहे आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ताबडतोब या आजाराच्या दृष्टीने एक नोटिफिकेशन इश्यू केलं आणि तातडीने आमचे जिल्ह्याचे पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा, त्यामध्ये माननीय जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त साहेब आहेत, माननीय जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी साहेब आहेत, त्यांनी तातडीने उरण येथे येऊन एक नियंत्रण कक्ष स्थापन करून पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। त्यामध्ये आपण या गावामध्ये ज्या ठिकाणी पक्षी मृत झाल्याची घटना घडली त्या ठिकाणापासून 1 किलोमीटरचा परिसर आपण सील केलेला आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे पक्ष्यांची वाहतूक असेल किंवा इतर पक्षींसाठी लागणारे म्हणजे खाद्य आहे किंवा अंडी आहेत याची आपण पूर्णपणे वाहतूक बंद केलेली आहे आणि त्या सेंटरपासून 10 किलोमीटरचा जो परिसर आहे तो आपण सर्वेक्षण क्षेत्र हे म्हणजे 1 किलोमीटरच्या बाहेर ते 10 किलोमीटरपर्यंत सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करून त्या ठिकाणी आपण पुढचा सर्वे करणार आहोत आणि तिथलेही आपण नमुने पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठवणार आहोत। तर एकच आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सांगावंसं वाटतं की येथील पशुपालकांनी घाबरून न जाता परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला किंवा नियंत्रण कमिटीला सहकार्य करावे आणि हा आजार पुढे कसा वाढणार नाही किंवा लवकरात लवकर कसा नियंत्रणात येईल या दृष्टीने आलेले आहेत, मोठी कारवाई झालेली पाहायला मिळते। एकंदरच ग्रामस्थ देखील आक्रमक होते, तुम्ही देखील आक्रमकतेच्या पवित्र्यामध्ये होता। तुमची काय मागणी आहे, तुमच्या किती कोंबड्या होत्या आणि नेमकं आता सध्या गावामध्ये जी परिस्थिती आहे कशा पद्धतीने आक्रमक? आमच्या मोठ्या कोंबड्या पूर्ण कवटाच्या कोंबड्या होत्या, अंडी घालणारी, आणि 2 छोटी पिल्लं होती त्यांची। घरात सध्या रात्री मी बाहेर गेलेलो त्या टायमाला आई घरात होती, तेव्हा घरातून काढून कोंबड्यांना मारलेलं आहे। काय पूर्वसूचना दिली होती का? अजिबात काहीच नव्हती, या गोष्टीची माहित पण नव्हती। तुमच्या कोंबड्याचं काय टेस्टिंग वगैरे झालं होतं काय? ते काहीच नाही, या गोष्टीचं आम्हाला काहीच माहित नव्हतं। अगोदर सांगायला पाहिजे होतं आम्हाला काही असं आहे म्हणून। गावठी कोंबड्या होत्या। सर, काय सांगाल तुमच्या किती कोंबड्या मारल्या गेलेल्या? माझ्या 305 कोंबड्या मारल्या गेल्यात। का मारला गेला, त्याचं काही कारण समोर आलंय का? ते मारलं म्हणजे काय, गावामध्ये मोहीमच राबवण्यात आलेली आहे काय जेवढ्या कोंबड्या असतील त्या मारून टाकायच्या आहेत। या घटनेकडे तुम्ही कसं पाहताय? आता बरोबर काय आम्ही लहान पोरांसारखा वाढवतो, आमचा उदरनिर्वाह माझा त्याच्यावर आहे आणि आता मारल्यानंतर आम्ही काय बोलू शकत नाही। तुम्ही शासनाकडे काही मागणी केलेली आहे? मागणी आम्ही केली का आम्हाला आमच्या भरपाई द्यावी कोंबड्यांची।
शासनाने या संदर्भात तुम्हाला काही शासनाने म्हणजे अधिकारी जे आले होते त्यांनी सांगितलंय की तुम्हाला आम्ही प्रयत्न करू. कोंबड्या होत्या आणि कधी ह्या कोंबड्या मारण्यात आल्या? काल किती कोंबड्या होत्या? 23 कोंबड्या. तुम्ही काय काम करता किंवा काय? मी शेतीचे कामाला मजुरी करतोय. या 23 कोंबड्या मी कामाला गेलो, तुम्ही तर घरात नव्हतो, येऊन मारले नाही तर मी हसू तर कोंबड्या मारून नसते दिल्या. मी कामाला होतो. 23 कोंबड्या मारल्या, याच्यावरती काय तुमची उपजीविका वगैरे चालू होते का? या कोंबड्यांच्या बाबतीत तुम्हाला काही पैसे वगैरे मिळत होते का? ना आम्ही पालाचो ना आम्ही या करायचो. काय सरकारांशी नाही ना काय नाही आम्ही हे करायचो. आता काय मागणी करता सरकारकडे? आता मागणी काय देतील? किती मागायचं? मागू तेवढं देतील. आज 23 जीव गेलं. काय जमणार आहे? काय कोंबड्यांची किंमत आहे? किती कोंबड्या होत्या 7 तुमच्या मारण्यात माझ्या आलेल्या? 10 होत्या. 10 कोंबड्या होत्या. मला पूर्वकल्पना दिली होती का? त्याही कशा लिहून प्रकारे नेल्या. मारणार? फक्त तो ग्रामसेवक आपलं ते गुरांचं ते आलं, हा बोलतो तुमचे लस मारतून कोंबड्यांची. मारा बोलू. लस मारली, विचारला किती कोंबड्या आहे यांचे, आणि मग त्यांनी तो रिपोर्ट गेला नाही, मग ते आलं ना मारायला लागले कोंबड्या. काही बजेट केला? हा बजेट केला. आणि मागणी? किती कोंबड्या आहे? कोंबड्यांना गावठी कोंबड्यांना मारायला. ती मागणी काय असेल सरकार? मागणी काय? मागणी काय? मागणी सरकार काय देणार आहे? सरकार काय देणार? काय देणार? सरकार 150 रुपये, 700-800 रुपयाला कोंबडी झाली. 700-800 रुपये घेतो या का गावठी संदर्भात म्हणून? तुम्हाला काही पशुसंवर्धन विभागाने काही माहिती दिली होती का? जनजागृती केली होती? काही नाही, काही काय नाही. नाही, डायरेक्ट आली काय नाही, काय नाही. केली. डायरेक्ट काही कोणाला काही कळलं सांगणार नाही. मार आम्ही घातली तर पोलीस कंप्लेंट करू. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं, और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं, बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।